ते डुप्लिकेट निघाल्या म्हणते काय आहे ते सोन्याचं काही खरं आहे का नाही म्हणलं. हो मोठे गेले मोठ्या गोष्टी काय करायचं नसं करायचं. काय झालं त्याचं मग गेलतेत ना ते तिघं जण काय विषय आहे म्हटलं मग. हो ना मग त्याचीच मीटिंग आहे आता काय काय नाही समजणारच आहे कंदिले आणि ती गेला होता. हो मी फोन केला त्याला पण त्यानं काही मला बरोबर सांगितलं नाही म्हणे तिथं या सांगतो म्हणे. लिकीच होती म्हणे गोष्ट. आता समजा ना आता गेल्यावर समजतेस ते काय आहे तर. आम्ही आता काय होते काय नाही आता आम्हाला तर काळजीच वाटू राहिली बाबा. हो आता संकेतच्या बाबाचा फोन आला आता मारतील म्हणजे काय आहे रे. ना ते शिवलाल शांतीराम आणि ते आपलं हे कंदीलपुडा गेले होते पाहासाठी आज समजलंच असून काय काय नाही सांगणारच आहे आता. तिकडेच चाललो ना मी मग. आम्ही डुप्लिकेट वाटते. हे पोट्टे आहे का नाट नको लावणार संख्या ओरिजिनल असेल ना तुला माहित आहे का. मला म्हणायला वाटलं लागलं असं हो की बा हो डुप्लिकेटच असेल पाठी. का काय पोट्ट नाटाळे अरे अबे तसं नाही म्हणलं पाहिजे ना का ओरिजिनल आहे म्हणा. काही बी चाल येतो मारते मी आता. हो येतो म्हणलं काळजी करू नका 100% चांगलंच गोष्ट असं. हो येतो मी. पिटले रे पिटले रामपूरवाले पुरे बिलकुल रस्त्यावर आले म्हणलं आता. बस आता असोसिएशनच्या अध्यक्षाचा फोन आला म्हणजे पूर्ण बिलकुल पोलीस स्टेशनला माहिती दिली म्हणे आता सापळा उद्या 11 वाजता असणार आहे आणि पुरीच्या पुरे बिलकुल जमा होणार आहे. फिटले रे फिटले रामपूरवाले हो. अबे कोणाशी पंगा घेऊन राहिले का तुम्ही. एम खादोळ्याची. अरे फिटले ना तुम्ही गेले ना रे गेले आता गेले. पहिले तर खरी फोडायला लागली पाहिजे. हो रामपूरवाले जितके आहेत त्यांनी एका दोरीत एका लाईनीत नाही त्या बिलालाच्या कस्टडीमध्ये जमा झाले पाहिजे. माझी इच्छाच आहे. अरे पाय तू उद्या तोंड पाहण्यासारखे होईल त्याच्या. हो पुष्पगुच्छ घेऊनच जाणार पोलीस स्टेशनले. अरे असे काय तोंड करणार आहेत ना ते उद्या मी विचारूच नको. त्याला वाटत असं भेटला महागुरू भेटला का याला मध्ये एम खादोळे. उद्या फक्त पहा म्हणा गंमत तुमच्या आता. शिवलाल टोयगोट्या मा टकलीहून लेका पोतीरा फिरून चालला आता का रे. थांबतो आता कंदिल्या शांतिया पुरं रामपूर हे पा भुई सपाट करतो रे. थांबा तुम्ही. मी तर म्हणते एक त्यांना फोन लावून द्या. हो त्या 4 लाखाचं काय झालं म्हणा त्या दिवशी खूप गरम गोष्टी करत होते ना ते. शिवलाल ते कोणता टोयगोट्या लावा बरं त्यांना फोन. एक करावं फोन नाही का 4 लाख रुपये घेऊन काही येऊ राहिला म्हणतो नाही का. ठसन तर लय दाखवून राहिला आता म्हणतो परवा दिवशी. बघा ना काय आहे त्याच्या मनातलं समजते आपल्याला काय आहे काय नाही तर. आता आपल्याला तर सगळ्या गोष्टी लक्षात आलेल्या आहे. त्यामुळे आता ते काय बोलतात हो याच्यावर आपण आता लक्ष देऊ मग. आत्ता लावतो. हो थांबा आता लय खुश असतील म्हणा ते आता पाहू ना आता. हो लावतो फोन. चला ना शिवलाल भाऊ बाबा चला म्हणलं मीटिंग लवकरात लवकर घ्यायची म्हणे. आपलं कधी लाभाजी शांताराम भाऊ पोहोचले म्हणलं चला लवकर. येतो ना आता चहा ठेवलेला आहे 2 मिनिटात चहा घेतला की आलोच आम्ही. होय तू पुढे आलोच. बाकीचं जरासं पोट्टे बाहेर उभे करतो म्हणलं काही ना काही. नाही तर आपल्या 17 मीटिंग होऊन राहिल्या फालतू कसं लिखित होऊन जाईन ते. ते सगळं बरोबर आहे ना लवकर चला ना जास्त काय उशीर काय करू राहिले चला. पहा म्हणलं कशी खुश आहे तर. हो झुमऱ्या आलू भोंग्या जे नाही ते आलेलं का याच्या. पाय म्हणलं कसं सगळ्याचं बिलकुल बजेटच बसला. पायसांदा आपल्याला जसं पाहिलं ना त्याला का खरं पाहिलं तर 80% आपला हिस्सा होता याच्या. पण सगळं वाटप करून खेरखार उरलं आपल्याला. 1-1 करोड हातात आले आपल्या फक्त बस. जाऊ दे ना आता शिवला काय करतं काय मग ते नसते आले ना. आपण आता 3 केपटोले घेतले तर काय झालं आपल्याच्यानं. जाऊ दे ना सगळे मिळून कसं खारीचा वाटा आला जाऊ दे तिकडे. पण सक्सेस तर झालं ना आणि अटकले तर सगळे अटकन. म्हणून म्हणतो जे झालं ते जाऊ दे तिकडे. आपण का आपल्याला किती हिस्सा यायला पाहिजे होता. पायवर ते लुटू द्या का 4 करोड का हातवात उचलले ना. आपण 1-1 करोडात आता आपल्याला खुश राहायला लागू राहिलं. हो ना जाऊ दे आता काय आहे ते आता नशिबात आपलं नशीब का जास्त जोरावर येतच नाही. जाऊ दे आता पुढे येईलच लेखाचं काही ना काही. आता 1 करोड आले का नाही जाऊ दे ना. चल मग आता लवकर चहा घेऊन येतो मी चालले जाऊ पटकन. येतच म्हणलं खादोळेचा. पाहतो काय म्हणते तर. नमस्कार खादोळे साहेब नमस्कार. बोला काय म्हणत होते. काय राजा काहून सता आता शिवलाल भाऊ तुम्ही. या ना मंडळी सगळेजण. मी आलो राजा तुम्ही चालले गेले ना आलेच ना आता. वाट पाहू थकलो माणूसले स्वयंपाकाची अडचण सगळ्या अडचणी. तुम्ही असली की जरा कसं मॅडम म्हणे करमत होतं म्हणे आता काय करमून नाही राहिलं घरी. हो ना ते बरोबर आहे पण ती कसं आता आमचं जरा म्हणजे कसं जरा शक्यता कमीच आहे यायची आमची. हो आम्ही काय आता येऊ शकणार नाही आता. आमचं कसं शक्य नाही होणार आता. असं कसं बोलता तुम्ही. गोड बोलून जमत नसते ना शिवलालजी. एक तर काम करा नाही तर पैसा आणून द्या. त्या दिवशी तर ठसन करत होत तुम्ही. पैसे आणून देणार आहे नसा आहे तसा आहे. चला 5-5 हजार रुपये कमी तुमचा 1-1 महिना झाला बा. तर कमीत कमी 3,85,000 रुपये तर आणून द्या तुम्ही 3 जण. नाही तर मग कामावर या. मला वाटतं की पैसे आता येणंच पाहिले का. थांब नले का करोडाचा मालक आहे ना उद्याच आता येऊनच राहिला ना हातात मी. अरे बा मी काय म्हणतो तुम्ही इतके दिवस थांबले काही हरकत नाही. मी तर 15 दिवस म्हटलं तुम्हाला की 15 दिवसात आणून फेकतो बा. उद्याच आणून राहिलो मला. उद्याच पैसे बिलकुल तुमचे 1-1.5 वाजता घरी आहो तुमच्या. बरं पाहिजे बरं. हो बोलले तसे चला. हो नाही तर कसं गोष्टी मोठमोठ्या करायच्या पायसान तर खिशात दमडी नाही. अरे पैसा अरे काय पैसा करता. 4 लाख रुपये मोजून घ्या ना हो खणख. बिलकुल हजर आहो म्हटलं 1.5 वाजता तिथं तुमच्या घरी. बिलकुल आता थांब ना तुला का पैसेच घ्यायचे म्हटलं जास्त ठसन करायचे नाही म्हणलं साहेब. इतके ठसन आहे तर आणून द्या ना तुम्ही. आता द्या ना आणून द्या मग. म्हटलं ना मग का पयत सुटू इथून पयत सुटू का म्हटलं. पैसा रेडी आहे फक्त तुम्हाला आणून द्यायची देर आहे आता. येऊन राहिलं म्हटलं 1.5 वाजता तयार राहा घरी बिलकुल. आपले किती लाख आहे 4 लाख. बिलकुल 4 लाख फेकून देतले गायचे. ठेवा फोन ठेवा म्हणलं फोन लावू नका आता. पैसेच घेऊन येतो डायरेक्ट आता. पाय किती गरमी आहे. हो त्याला वाटतं आता सोनं इकलं की आलेच पैसे. अबे थांबा ना तुम्ही फटके बसणार आहे तुम्हाला थांबा ना. असं बरं ठीक आहे ना मग. हो पाहतो वाट आता 1.5 वाजताची. ठीक आहे काही हरकत नाही. नाही तर मग आम्ही तिथं येऊ म्हटलं रामपूरला काय ते समजून घ्या आत्ताच.
काहीच गरज नाही यायची, आम्ही येऊन राहिलो म्हणला. हो बस फोन ठेवा आता, वेळ नाही माझ्याकडे. हो ठेवा फोन ठेवा. तर आता सर्व मंडळी करोडपती ग्रुप इथं उपस्थित झालेला आहे. शक्यतोवर ही शेवटचीच मीटिंग आहे, कारण की आज आपला आनंदाचा दिवस आहे. हो आज आम्ही तिघेजण गेलो आणि सविस्तर काय झालं त्या संदर्भामध्ये आपल्याला आता कंदील आबाजी सांगणार आहे. तर कंदील आबाजी पुढचं मार्गदर्शन करतील. सर्वप्रथम सर्वांना शुभेच्छा. आज आपण खरोखर करोडपती झालो हे आता सिद्ध झालेलं आहे, कारण की जे आपलं सोनं आहे ज्याच्यावर आपला डाऊट होता ते 24 कॅरेटचं निघालेलं आहे. त्यामुळे सर्वांना आता एक विनंती आहे की सर्वांनी आपापलं सोनं घेऊन आमच्याकडे जमा करावं आणि सर्वांचं जमा करून आम्ही तिथं एका ज्वेलर्स SK ज्वेलर्सला ते आम्ही देणार आहोत आणि सर्वांनी पैसे आपापले घेऊन मोकळे व्हावे. उद्या आपलं असं ठरवण्यात आलेलं आहे. म्हणजे आता काही काळजी राहिलेली नाही समजा. आता काहीच काळजीचं कारण नाही लक्ष्मणराव. हो तर आता फक्त एकच काम करावं लागेल की आपण सगळेच्या सगळे तिथं विकायला घेऊन जाऊ शकत नाही, कारण की आम्ही स्टोरी वेगळी बनवलेली आहे की आम्ही तिघं भाऊ आहो आणि आमच्या तिघा जणाजवळ 20 किलो आमच्याजवळ सोनं आहे. अशी आम्ही स्टोरी बनवल्यामुळे तुम्ही काही तिथं येऊ नका, तुम्ही बाजूनच थांबा. आम्ही तुमचे पैसे तुम्हाला परत करू. नाही तर मग तुम्ही इतके जण गेल्या तर मग कसं डाऊट येऊन जाईल. चालते ना, तुम्ही नेलं तर बरं आहे ना, आमचं काही म्हणणं नाही. हो फक्त आम्हाला बाहेर आले की मग आम्ही तिकडे बस स्टँडच्या तिकडे उभं राहतो आम्ही. काही वांधा नाही. तर आता मग कसं करायचं पुढे? आता काहीच नाही. आता फक्त अजबरावला एक मी फोन लावून देतो. हो अजबरावला फोन लावायचा, त्याच्यानंतर मामा लुटेरेला, म्हणजे कसं सगळ्याच मग एका दमानं आपण मोकळं करून टाकू. तर मी पहिले अजबरावला फोन लावून देतो मग. ओके. आला बा कंडिलाबाजीचा फोन. आता काय माहिती आज गेले होते म्हणते बा, काय होते काय नाही. हॅलो हां बोला कंडिलाबाजी, काय म्हणते हो पोझिशन? गेले ते पाहिले मग. खुशखबर आहे म्हणलं. काही हे बा घाबरायचं कारणच नाही. सगळं सोनं आपलं 24 कॅरेटचं आहे. आजच आम्ही चौकशी करून आलो आणि तुम्हाला आता फोन केला. तर आता थोड्या वेळानं मामा लुटेर करतो. तर आता तुम्ही काय करा, ते कसं आम्ही एक स्टोरी बनवलेली आहे, आम्ही तिघं भाऊ म्हणून दाखवलेलं आहे तिथं. आणि आमच्याजवळ 22 किलो सोनं आहे असं आम्ही त्या ज्वेलर्सवाल्याला सांगितलेलं आहे. हो SK ज्वेलर्स. तर तुम्ही काय करा, लवकरात लवकर तुम्ही रामपूर फाट्यावर 10 वाजेपर्यंत पोहोचून जा घेऊन आपला माल. मग आम्ही तिथं घेऊन जाईन. सगळ्या पैसा नोटा घेतल्या की तुम्ही बस स्टँडच्या तेवढे थांबजा. मी तुम्हाला फोन करतो आणि तुम्ही तुमचे पैसे घेऊन रवाना व्हा. जमलं म्हणते हाय म्हणते ओरिजिनल. असं हो का आहे का? अरे बाबा मग तर बा घोडे न्याले बा गंगेट आता. बरं काही येऊ मग 10 वाजता. बरं ठीक आहे. आता रातभर झोप नाहीत मला. बा जास्त हे नको करू. उड्या नको मारू बरं. शांततेनं घ्या, नाही तर कसं लय आनंदात ते काही वरे जातील बरं. तेच म्हणलं. शांततेनं घ्या, शांततेनं. तुम्ही फक्त उद्या 10 वाजता माल घेऊन तयार राहा. तुमचे पैसे कन्वर्ट करून मी तुम्हाला तिथं देऊन देतो मग. बरं ठीक आहे ना. बरं येऊन जा तुम्ही. कटलं घेऊन येतो माय मी. काही वांधा नाही. ठीक आहे ओके. चला आता यायला फोन केला नाही का? झाला आता राहिला मामा लुटेरे. झालं आता मोकळं. ना मामा, ते आज गेलते का तर सोनं डुप्लिकेट आहे का ओरिजिनल आहे पाहासाठी? काय झालं त्याचं काय नाही विचारपूस करा ना. नाही ग हो ना, मीच तर काय जिथं मॅडल येईन त्याचा फोन, पण फोन तर काय आला नाही त्याचा. पाहू का लावून का ना. म्हणजे कसं आपल्याला मोकळे करणं फटोफट कामं कमी लागणं आहे. बोला बाबू, काय म्हणता हो? काही नाही, काय म्हणते म्हणलं, ते गेलते का दोघं तिघं जण काही पाहासाठी? चिठ्ठ्या गिट्ट्या काढल्या होत्या म्हणते तुम्ही. काही झालं का मग ओरिजिनल डुप्लिकेट काही झालं क्लिअर मॅटर? ते बरं झालं फोन केला. हे बा मीटिंगमध्ये सांग मी आता. हो कधीला म्हणजे बोला म्हणलं हे सगळं काय ते यायला सांगा. मीटिंग आहे काही सुचून नाही राहिले वाटते. बोला. हो तर मी तुम्हाला फोनच लावणार होतो आता. आता आम्ही लावला आपला अजबरावला आणि तुम्हाला आता लावणार होतो. तर तुम्ही उद्या काय करा, आपलं आता कन्फर्म झालेलं आहे ते. आम्ही आलो तिथं विचारपूस करू. आपलं सोनं एकदम ओरिजिनल आहे म्हणला. बिलकुल नो टेन्शन. 24 कॅरेटचा माल आहे म्हणजे. सगळ्याचा माल कसा आहे मी बोलणी करून आलेलो आहो. तर ते सगळं आम्ही तिघंजणं जे गेलो होतो, शिवलाल आणि मी आणि शांताराम गणगणी, तर आम्ही स्टोरी बनवलेली आहे की आम्ही तिघंजण आहो बा, तिघं भाऊ. आणि आमची म्हणजे वारसा हक्कानं आमच्याकडे इतकं सोनं आलेलं आहे 20 किलोचं. तर त्यामुळे तुमचं किती आहे समजा 4 किलो आहे ना? हो 4 किलो आहे आपलं. हो 4 किलो. आता तेच म्हणलं, तर आमचं आता 16 किलो समजा आम्ही जमा करून राहिलो सगळ्याचं. हो कारण की 1.25 किलो फक्त अजबरावजवळ आहे, बाकी तर आमच्या रामपुरातच आहे सगळं. आणि तुमच्याजवळ आहे समजा 4 किलो. तर सगळंच्या सगळं तुम्ही काय करा, रामपूरच्या फाट्यावर येऊन जा म्हणलं तुमचं कटलं घेऊन आणि माझ्याकडे जमा करा. आम्ही तिघंजणं जाऊन ते जमा करून पुरे पैसे घेऊन येणार आहोत. पोतळी गितळी घेऊन ये जा. नोटा कसं 500च्या म्हटलं की बी लई येते ना. तर म्हणलं तुम्ही तुमच्या सोयीने या आणि बाजूने येऊन उभे राहा. बाबा म्हणजे सगळी सेटिंग करून आले का तुम्ही? म्हणजे समजा गिकायची सगळं ओकेच का? फुल अँड फायनलच करून आणा. पुढचा माणूस कसा चांगला आहे. हो ज्वेलर्सवाला. आणा म्हणे काही हरकत नाही, बिलकुल ओरिजिनल आहे ना. मग काय त्यालाही वाटते ना फायदा आहे का. म्हणून म्हणलं तुमची सगळ्याची माजोड देऊन द्या तिघाजणाजवळ आणि आम्ही ते सगळ्या नोटा घेऊन येणार आहोत त्याच्या. बाबा मग तर कटलंच भरती वाटते सगळ्या मिळून. बाप्पा आले का आम्ही तर नेरा नोटा. बरं ठीक आहे ना, मग काही हरकत नाही. हो मी माल घेऊन येतो मग फाट्यावर तिथं. ठीक आहे. हो या तुम्ही 10 सव्वा 10च्या अंदर त्या आपल्या फाट्यावर असले पाहिजे. तिथून मग कसं मग आपण लवकर 11 वाजता आज जाणार आहे. बरं ठीक आहे मग. हो आम्हाला तर वाटलं डुप्लिकेटच आहे का ते नोटाचं. मग काय निपटलं का नोटाचं?
ते मोडमोड केला विषय आम्ही नोटाचा, ते डुप्लिकेट नोटा जाऊन टाकल्या आणि विषय मोकळा. आता फक्त आपल्याला सोनं इकणं आहे आणि बिलकुल आपापल्या कामोकामी लागणं आहे. बरं बरं ठीक आहे ना मग. हो येऊन जातो आम्ही आता, काही हरकत नाही. तर चला आता मामा लुटेरेला माहीत पडलं योगा, त्याचाही फोन येऊन गेला, सगळं आता निपटला आता. तर अजाबराव उद्या फाट्यावर येणार आहे, मामा लुटेरे फाट्यावर येणार आहे आणि आपल्या 2 गाड्या. हो बाकी आम्ही फक्त 3 जण एका गाडीमध्ये जाऊ. समजा माझ्या स्वतःच्या भानू राहील माझ्याच्यात, आणि बाकी तुम्ही सगळे हो आपापल्या परीनं बसस्टँडवर आजूबाजून थांबा तुम्ही. गाड्या घेऊन या आणि आपापला माल घेऊन या. झालं, तिथं दुकानात आपण जमा करू पैसे. आमच्याजवळ भेटल्यानंतर आम्ही तुम्हाला फोन करू. लवकरात लवकर आपापला तिथं वाटप केल्यानंतर आपापल्या परीनं तुम्ही बँकेत ठेवा, घरी ठेवा, कुठं ठेवा, काही करा. आपला काही विषय नाही. शक्यतो बँकेत ठेवू नका, कारण की एवढी मोठी रक्कम आली कुठून. अजून फालतूचं आपल्या मागं लचांग लागलं नाही पाहिजे, म्हणून मुकाट्यानं आपले पैसे आपल्या घरीच घेऊन या. नंतर आपण मग त्याच्यावर पुढे मार्गदर्शन करूच. कोणाला काय घ्यायचं, कोणाला काय करायचं ते आपापला प्रश्न आहे. झालं, विषय मोकळा. चला मग आता मीटिंग मोडली समजा नाही का. मग आता काही विषय नाही राहिला ना. उद्या मग आम्ही तुमच्या हस्ते तुमच्याजवळ देऊन देईन मग गाड्या निघाल्या की. हो चालते. तुमचं जितकं वजन आहे तितक्यानुसार पैसे तुम्हाला भेटून जाईल. काय भाव आहे ते आम्ही तुम्हाला आधीच कळू. झालं, काय भाव घेते ते काय नाही. ठीक आहे मग चला आता कंदिलाबाजी मोळा मीटिंग. आता विषय संपला. आपापल्या पद्धतीनं आपापल्या घरी जाऊ शकता. सर्वात महत्त्वाची सूचना एक, लिकीज होऊ देऊ नका गोष्ट. जोपर्यंत आपल्या हातात पैसा येत नाही तोपर्यंत जास्त उड्या मारू नका, समजलं ना. तेच म्हणलं. चला येऊ शकता आता. म्हणजे समजा नकली सोनं विकणारे समजा तुम्ही सक्रिय झालेली आहे नाही का, त्याची कंप्लेंट आहे. तर मग उद्या काय करायचं आपल्याला. तर मग त्याच्या संदर्भामध्येच आज मी कसं म्हटलं, लखलकी काय म्हणते की बा उद्या सुट्टी पाहिजे. तर मी काय म्हणतो लखलकी, उद्या तुम्ही कसं उद्या सुट्टी घेऊच नका. परवा दिवशी जा भलाय तुम्ही, पण उद्या कसं आहे आपल्याला सापळा रचायचा आहे SK ज्वेलर्सच्या तिथं. हो कारण की जी टोळी आहे, 3 जणांची टोळी आहे म्हणते ते, आणि नकली सोनं घेऊन ते येणार आहे. त्यामुळे 20 किलोचा माल ते येणार आहे घेऊन, असं समजलेलं आहे. त्यामुळे कसं उद्याची सुट्टी तुमची काही मंजूर होणार नाही. आता उद्या सर पाहिजे होती सुट्टी, पण आता काय तुम्ही म्हणता नाही. रामपूरला चाललो तुम्ही. बरेच दिवस झाले गेलो नव्हतो. म्हटलं बघ कसं उद्याचं जायचं होतं, रविवार होता तर. उद्या दिवस थांब ना, उद्या थांब. उद्या एवढा सापळा सक्सेस कर आणि चालला जाय मग. आणि विशेष म्हणजे आपल्याला गाव साहेब म्हणलं ते गुप्तहेरचे काम लागेल ना. हो म्हणजे कारण की आपल्याला त्याला अगोदरच तिथं सेटल करावं लागेल ना. हो साहेब, मी काय म्हणलं पांडे साहेब, ते आपला झाबरोगोंडा नाही का गुप्तहेर, हो त्याला पण हे माहिती देऊन द्या. कारण की तो अगोदर पूर्ण तिचं अरेंजमेंट करून घेईल, पूर्ण माहिती डिटेल काढून घेईल. आपण बरोबर 11 वाजता ते धाड टाकून देऊ मग. मी त्याला फोनच करणार होतो. उद्या त्याला 8 वाजता त्या दुकानच्या आजूबाजूनं पूर्ण डिटेल माहिती काढ म्हणून सांगणारच होतो. तर त्याला फोन करू का मग. म्हणजे कसं उद्याचा प्लॅन सक्सेस झालाच पाहिजे. हो कारण की हे नकली टोळी उद्या ना आज ना उद्या हे आपल्या मानगुटीवरचं होतच आहे. एक केबीआयचं मोकळं करणंच आहे. नाही कसं टोळीला खतरनाक आहे त्यामुळे आपल्याला बी कसं सतर्क राहावं लागते बरं. चौघं तिकडेच जाऊ आपण उद्या. हो आणि एक तर तो आपला गुप्तहेर झाबरोगोंडा 5 जणांची टीम, तर त्याला अगोदर पाठवून देऊ, पूर्ण डिटेल काढून घेऊ. बरं ठीक आहे. पण मी काय म्हणतो साहेब, हे जे टोळीतले जे गुन्हेगार आहे हे कोणते आहे काही, म्हणजे आपल्या रेकॉर्डमध्ये आहे का काही यायचं. नाही त्यानं जे वर्णन सांगितलं का नाही, ते वर्णन आपल्या याच्यातल्या कोणत्याच गुन्हेगाराचं नाही. हो कारण की म्हणजे ते एक शाटीर आहेत ते. हो नवीनच आहे इकडे आलेले, कुठचे आहे काय सांगावं. हो पण ते बहुतेक मला वाटते आपल्या इकडे तर नाहीच आहे ते, आसपासचे. हो आपल्या याच्यात काही रेकॉर्ड काही नाही निघालं त्याचं. बरं पाहू ना मग आता उद्या ते काढूच ना काय रेकॉर्ड यायचं नाही का. हो तर ते आता झाबरोगोंडाला फोन करून द्या, त्याला कन्फर्म करून द्या. उद्या लवकर सकाळी 8 वाजता येऊन जाय म्हणा. बरोबर ठीक आहे मग. ओके. जेवून घे ना पहिले, काय बोलला आपला. हो पहिले जेवून घे मग करत बस आपलं अजून. नाही ना, तुम्ही जेवण करून घ्या. मी कसं जेवतो थोड्या वेळानं. हो अर्ध्या घंट्याचं काम बाकी आहे माया. हो तेवढं लिहिलं की झालं ना मग. हो करा तुम्ही जेवण करून घ्या. बोला पांडे साहेब. काय म्हणत होते. हॅलो झाबरोगोंडा, मी काय म्हणत होतो, उद्या थोडं काम आहे गड्या. हो कारण की उद्या कसं आहे आपलं नकली सोनं विकणारी एक टोळी आपल्या एरियामध्ये सक्रिय झालेली आहे. हो तर तू यवतमाळला आहे ना. तर म्हटलं उद्या इकडे येऊन जाय. कारण की कसं आहे थोडंसं म्हणजे 3 जण आहेत ते. हो SK ज्वेलर्सच्या तिथं आपल्याला सापळा रचायचा आहे. हो आम्ही 4 जण आहोत समजा, लखलके आणि आम्ही इतर 3. आणि तू कसं 8 वाजता तिथं आपलं कार्यक्रम सुरू करून दे. अच्छा SK ज्वेलर्स नाही का. बरं ठीक आहे. मी लोकेशन घेतो त्याचं, बरोबर पाहतो. ठीक आहे 8 वाजता तिथं मी टच होऊन जातो बरोबर. किती जण आहे समजा त्याचं काही वर्णन वगैरे. वर्णन कसं आहे, एक थोडंसं असा वयस्कर आहे म्हणते. हो निळी ब्ल्यू कॅप होती त्याच्या डोक्यामध्ये, आणि आपलं समजा 2ऱ्या नंबरचा कमी वयस्कर आहे, ढोटरावाला आणि उड्ड शर्ट आहे. आणि 3रा आहे एक असा समजा लंबटोंड आहे, असं लंबुक्या तोंडावाला माणूस आहे, आणि कोट आपला पांढरा आणि पैजामा. अशा पद्धतीने 3 जण 3 भाऊ आहेत ते.
लहान मोठा मंडवा आणि ती तिघं 20 किलो सोनं घेऊन येणार आहे. तर ते नकली सोनं आहे असं ते सोनाराचं म्हणणं आहे. असोसिएशननं आपल्याकडे कंप्लेंट दिलेली आहे आणि सापळा रचलेला आहे. अच्छा अच्छा, म्हणजे समजा मीडियम वयस्कर आहेत समजा, नाही का? बरं बरं बरं, ठीक आहे, करतो मी. काय तर आपल्या रेकॉर्डला काही नाही का त्याचं माहिती समजा? नाही, रेकॉर्डला नाही आहे ते. आपल्या एरियातले नाहीच आहेत ते. दुसरीकडे असतील कुठचे. या एरियात आले ते भटकट बरोबर. पा बरोबर बरोबर सर्क करा दिल्या. आम्ही हाऊस तसे बरोबर 11 टच होतो आम्ही. तुम्ही सकाळी जा जरा बरोबर. हो, मी 8 वाजता पोहोचून जातो तिथं, कारण की ते लय हुशार असतील ना, कारण की ते सकाळी पूर्ण बिलकुल माहिती काढूनच त्याची माणसं येतील इथं. आता ते तर करणारच आहे ना. ती त्याची चलाकी करणार आहे, आपल्याला आपली करावं लागल. फक्त कसं हुकलं नाही पाहिजे बरं. त्याला पकडायचं म्हणजे पकडायचं आपल्याला. ठीक आहे, मग ठेवतो मग. जमला आता, नाही का? तिकडीच केस आहे आपल्या एरियातली. घरी जाणं होते मग, नाही का? मारुतरावला एखादा फोन मारून देतो, मग कसं व्यवस्था तरी करतील. मारती, हे बोल बरं. झाबरूचा फोन होता, ते म्हणते काय तुला लावला, पण तुझा फोन नाही का दादू? घरी आहे का? घरी होता फोन करून. काय म्हणते झाबरू? काय ना, बोल ना बोल ना झाबरू, बोल. इथंच आम्ही जंबल भाऊ हे ते आता सध्या इथंच आम्ही 4-5 जण. बोल ना बोल. हॅलो, मारुतराव, मी काय म्हणतो, काय उद्या हा ना घरी? घरी नाही तर काय झालं बाबा, घरीच हाव ना. ते कांदा काढायचा राहिला. इकडे जरा नवीनच टेन्शन आलं आमच्या मागं. इथं जरा नवीन प्रकरण घडलं ना रे बा. काय तुला माहित नाही का? भारत्या सांगू नको ना, भारत्या चुप रे. तर बा काय 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 सांगणार रे बा, काय झालं रे आपल्या गावात? काही नाही. हे कांदा काढायचं मजूरच नाही सापडून राहिला. आता कांदा काढायचा राहिला माया. काही नाही विशेष नाही. असं हेच आपलं कामधंदे उनलं आहे काजी. नाही, दुसरंच काही आहे. तू मला सांगून नाही राहिला. अभिले का आपण बकरे चालणारे? मला सांगत नाही म्हणला. जिगर दोस्त आणले का आपण बालपणचे? वा, जासूस होय नाही का? मग काय तर नाही तसं नाही. आपलं जाबरू विषय याचाच होता आपला. याचाच आहे, काही नाही. आपला शेतीवाडीचा. बरं, जाऊ दे तिकडे. तर कांदा काढण्याचा असो का कायचा असो, पण मी काय म्हणतो, उद्या येऊन राहिलो म्हणलं मी. थोडंसं तिकडेच आपल्याला एक काम भेटलेलं आहे, तर तिथे येऊन राहिलो होतो. तर म्हणलं संध्याकाळी येऊन जाईन मग. ये ना. काही वांधा नाही. ये मस्त फर्स्ट क्लास, काही वांधा नाही. काय आहे उद्या, कुठं काम आहे, काय आहे म्हणलं विशेष? काही नाही ना बा, हे आपलं एक टोळी आहे म्हणते, आपलं डुप्लिकेट सोनं विकायला आलेली आहे म्हणते आपल्या एरियातली. तर SK ज्वेलर्सच्या तिथं सापळा रचलेला आहे उद्या. तर ते 3 जण रंगे हात पकडायचे आहे. तर माझ्याकडे आलेलं आहे ते काम. तर सकाळी 8लाच येणार आम्ही. तिथं जरासं पूर्ण माहिती घेतो. 11 वाजता बिलकुल पकडून अंदर जमाच करणार आम्हाला. बोलून राहिला काय म्हणजे SK ज्वेलर्सच्या तिथं असं हो का? म्हणजे डुप्लिकेट सोनं विकणार येऊन राहिले म्हणते का? नाही, ते काय 20 किलो आहे म्हणते म्हणे बा त्याच्यापाशी. त्याने सॅम्पल गिम्पल दाखवलं. 3 जण आलते म्हणे. आता ते उद्या सगळं त्यानं आणायचं सांगितलं, म्हणजे त्याला रंगे हात पकडासाठी. तसं हो का? बरोबर. कोणतं ज्वेलर्स, कोणतं म्हणतं ज्वेलर्सचं नाव काय म्हणते? SK ज्वेलर्स. तिथं आहे. तिथं सापळा आम्ही रचणार आहोत. लखलकी आहे त्याच्यात मी. आम्ही 4-5 जण आहोत त्याच्यात. तसं हो का? बरं. ठीक आहे ना. पण लेखाचं म्हणजे 20 किलो आहे म्हणजे, नाही आपलं इथं 20 किलो आहे लेखाचं. बरं. ठीक आहे ना. ये मग तू पाहिलं काय, पकड मग कोण आहे इथं. उद्या शपथनं जाईन द्यायला पाहिजे तू. उद्या आता त्याचा कार्यक्रम गाडीत टाकून पेशल नेणारच आहे. पांडे साहेब, मी रावडी 4-5 जण सगळे आम्ही. तसं हो का? बरं. ठीक आहे मग. ठीक आहे. ठेव मग. ये मग उद्या. ओके. हो हे बा, झालं म्हणलं कठीण काम. आता मी मीटिंग मधून आलो. तो बुडा SK ज्वेलर्स मध्ये राजा. SK ज्वेलर्स मध्ये आपल्याला सोनं घेऊन जायचं आहे म्हणे. तर म्हणलं तू तर का आता ते झाबऱ्या म्हणे सापळा आहे म्हणे तिथं. बापरे का? मग तर गेमच आहे. नकली सोनं घेऊन येणार आहे म्हणजे 3 जण. असं म्हणे बा झाबऱ्या. मग तर हे आपले 3 जण हेच होय. हे भुष्ट्या तुया बुडा, भाड्या तुया बुडा, आणि आपलं एक शांतारा भाऊ. 3 जण उद्या जाणार होते. मग 3 जणाला पकडतो म्हणते ते. झाबऱ्या म्हणते 3 जण होते म्हणते ते. आज सॅम्पल दाखवायला आलती म्हणते बा. हेच तर गेलते शांपल दाखवाले. बाबा हे याची स्टोरी होय रे भाऊ ते. याची स्टोरी होय 100%. बापरे का? मग तर उद्याच म्हणजे पुढे सापडणार सुद्धा राजा. बाबा पुरी आलती रे बाबा. पुरी हाय ते गमावाची पै आलती आता. उद्या 100% बिलकुल झालेलाच काम होता आता. 100% जमाच होते रे बा हे. त्याच्या संग मग तुम्ही बी लवकर हे बा म्हणलं झुंबर भाऊ. वार्ता पसरा लवकर अर्जंट मीटिंग घ्या आता. लवकरात लवकर घ्यायच लागते आता. अति आकस्मिक घ्या लागते आता. तर आणीबाणी लागली आता. तर भारती त्या बुड्या सांगू रे भुष्ट्या. त्या बुड्या लवकरात लवकर या भारतीच्या कुठे वाटेच मले हुकवा खायच म्हणलं याची मी. मा बुडा काय सारखी कामं करते का? येतो मी सांगून. मी बी येतो मा बुडेल बोलू ना. चला या मला पाटील. जे आहे ते आपले सगळे बोलावा. लवकर तुमची मीटिंग घ्या. चला लवकर. माणसाले का आताच तर मीटिंग सुटली होती. आता घरी गेले नाही लोक अजून. जातो मग देतो आवाज आता. चला. काय ऐकू राहिलं म्हणलं? आता घरी गेलो नाही तर हे झुमऱ्या पळत आला म्हणे चला मीटिंग आहे. काय आहे म्हणलं आता काय झालं कंदिराबाजी?
काय झालं लय झालं म्हणलं, जे नाही व्हायचं ते झालं म्हणलं. आता आतापर्यंत सगळं आपलं पाण्यात डुबलं म्हणलं. आतापर्यंतची शिवलालची मेहनत, आपली मेहनत सगळं बिलकुल म्हणजे पाण्यात गेलं म्हणलं, पाण्यात. काहीच नाही राहिलं आता, काहीच नाही. आपलं चक्की, आपलं बैल, म्हशी, ढोरं, वावरं याच्यामध्येच आता आपल्याला आपल्या याच्यातनी रमा लागणार आहे. कारण की जे सोनं आहे हे डुप्लिकेट आहे असं आता निदर्शनात आलेलं आहे. कारण की उद्या आमचा रामनाम सत्य होण्याची फिकर होती. आम्ही वाचलो एका फोनाच्यानं. कारण की हे जे सोनं आहे हे आणून देणारे 3 जण उद्या सापळा रचून पकडण्यात येणार होते. अशी वार्ता आता आपल्याला भेटलेली आहे. तर तरी आपण सविस्तर माहितीसाठी झाबरूला एक फोन लावू की बा खरं खरं काय आहे. म्हणजे मग आता तुमच्या लक्षात येऊन जाईल ना. तर 1 मिनिटं फोन लावा, शांताराम घनघने फोन लावून द्या बा. हॅलो, म्हणलं काय उद्या येऊन राहिला का झाबरू मग? आता समजलं. पोट्टे सांगे बा काय कुठं सापळा रचला म्हणते, कुठं कोणत्या ज्वेलर्सवर होते? काही नाही, ते चालतेच आहे आमचं. SK ज्वेलर्सवर आहे म्हणते बा. आता काय 20 किलो सोनं घेऊन येणार आहेत म्हणते, 3 जण आहेत. असं आत्ता वार्ता आली, आता साहेबांना सांगितलं मला. त्याचं वर्णन हे ते, आत्ता मी त्याचे फोटोज काढून राहिलो. बाबा आता आमचीच नाही निघा ट्रू कॉपी त्याच्यात. असं 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 हो का? कसे आहे म्हणते, म्हणजे कुठचे लोक कुठचे म्हणलं ते? नाही, ते तर काही माहिती नाही भेटले म्हणा, नवीनच आहे ती, आपल्या एरियातले नाही म्हणते. साधारणतः एक असा वयस्कर आहे म्हणते, चष्मा आणि ब्ल्यू कॅप, आणि दुसरा आहे ते धोत्रावाला आणि उद्द कलरचं शर्ट, आणि तिसऱ्याची माहिती सांगितली म्हणजे त्यानं ते आपलं एक असं लंबा पैजामा आणि तोंड असं लंब तोंड आहे म्हणजे त्याचं. असं 3घाची वर्णन सांगितलेलं आहे. असं म्हणजे त्या सोनारानं फोन केला म्हणते नाही का? असं हो का? मग त्याच्यावर ते CCTV कॅमेऱ्यात ते मग कैद झाले असेल ना 3 बी? ना तेच तर वांदा झाला म्हणते त्याचा. CCTV कॅमेरा चालू नव्हता म्हणते त्याचा. नाही तर ते तर ओळखू आले असते कोण होय काय होय. तर मग तर टेन्शन नसतं राहिलं स्केच काढायचं हे ते. असंच होतील का? आहे हे कॅमेऱ्याचा काही मोठा वांदा आहे. कॅमेरे अर्धे दिवस तर बंदच राहते वाटते लोकांची, फक्त शोच आहे वाटते. बरं झालं बाबा, योग सुद्धा आमची. नाही तर बस झाले होतं आमचं, आता आलं होतं जवळपास आलता आता. बरं बरं बरं, ये मग उद्या तू, काही काळजी करू नको. म्हणजे पण ते 3 जण समजा 20 किलो घेऊन येणार होते म्हणजे रे. अजून काही वाढता मग त्याची? आता बाकी उर्वरित स्टोरी उद्या पेपरला चिन्ह मग ते पकडलं द्यायला की परवा दिवसच्या सगळे डिटेलच. बापरे, असं असं म्हणजे बापा लयच राजा खतरनाक लोक झाले. पण नाही का, काही राजा काही करायला पाहिजे तिथं. त्याला काय समजत नाही काय म्हणजे खोटं आहे म्हणते सोनं, नाही ते डुप्लिकेट सोनं आहे. आता का सोनारा समजत नाही का कोणतं सोनं ओरिजिनल कोणतं काय आहे. 3 भाऊ हा बा नसन तसं लय स्टोरी सांगितली बा त्यानं. साहेबांना मला पूर्ण क्लिअर सांगितलं. काही विषय नाही, ते 3 भावाचा कार्यक्रम करतो आता उद्या. बापरे कंदीला भाऊजी मोडा म्हणलं. बरं बरं बरं, हो ठीक आहे. नाही घ्या, चांगलं सुतावर घ्या द्यायले, चांगले रट्टे द्यायला गायला. ठीक आहे, आता ठेवतो मग ठेवतो. ये मग आता उद्या. हो ये. काय म्हणते झाबरे? 3 भाऊ कोणाची स्टोरी होय? आपलीच होय म्हणलं. पुरं फिटलं होतं उद्या, पुरं फुटलं का? काय का शिवल्या का काश्या बबन्या का हराम करो. तुमच्या त्यांना का म्हणलं खोदा पाड निकला चिवाले का? आतापर्यंत 8 दिवस गमावले का तुम्ही? फालतूचे कामं धंदे दिले सोडून द्या. वारंवार लय झालं पण कमाल तुमच्या आतापर्यंत. बाबा शिवलाल भाऊ आता म्हणता की असं तसं म्हणजे राजा नसते कामं, फालतूचे खोटे कामं. एवढं समजत नाही का त्या खातोड्याच्या भिकार तोड्याच्या घरी? नकली सोनं नकली नोटा राजा, फालतू मसले का जे कामं धंदे सोडून झुमऱ्या मुका बसणं अबे का? आता लोक त्याला लय गोड बोलबे. हितू काढले का? तुमच्या जनातले का आम्हाला बरबाद करून राहिले तुम्ही? मग काय नाही, काही नाही का? आता पकडल्या गेला असतं मग सगळे पण आता आम्हाला माहित आहे का बे नकली आहे मग तिथं? आम्हाला तर वाटलं ओरिजिनल आहे. मग तुम्ही काय आले? आम्ही का बलावलं होतं का? जाऊ द्या, भांडण नका करू. जाऊ द्या, वाचलो हे याच्यात मेहरबानी माना. आता गमावलं होतं का सगळ्याले? चालले नकलीला का नोटा नकली सोनं बसलेलं का आतापर्यंत चितंबा कर. बरं झालं ते झाबऱ्यानं फोन केला, नाही तर मेलं होतं जीवन सगळे. द्या ते फेकून द्या तिकडे, खतारपेट टाकून द्या ते. चालले मोठे लोक, चला घराकडे मोळा मिठी. उद्यापासून नका आपल्या कामी. राजा शिवलाल काय बा, बरं झालं लवकर लक्षात आलं. म्हशी गेल्या असत्या माझ्या आता. का कंदीला भाऊजी काय तर राजा मग काय तर माहिती आता एजन्सी बंद झाली. आता डबल फोन करायला लागेल त्याला. मला लागेल मरेच दे. चक्की उद्यापासून सुरू करायला लागेल. 8 दिवस झाले बंद व्हायला कशी. चला लागा काम कमी बा. जाऊ द्या, उद्या कोणी जाऊ नका तिकडे. त्या ज्वेलर्सच्या आसपासही फिरू नका कोणी. 3पैकी चला बा, चला घराकडे मोडा मीटिंग. घरच्याला सांगून द्या आतापर्यंत हे सगळं स्वप्न होतं म्हणा, मोडमाड करून फेकून द्या म्हणा तिकडे ते. चला घराकडे. हेलो लखलगे, क्या पोजीशन है? क्या पोजीशन है अभी? 11:30 बजे अभी. अजून काहीच नाही म्हटलं. मी साध्या वेशात तिथं बाजूनं उभा आहो आणि झाबरूगोंडा आतमध्ये बसून आहे. हो, ते आतमध्ये गेल्याबरोबर ते 3 तिच्या तिथं जमा करणार आहे ते. हो ते जमा करू, पण अजून आले नाही का म्हणलं? हो 10:30-11ला येणार होते ना ते. अजून तर काही आले नाही ते. मी हराभरा घेऊनच राहिलो, इकडे तिकडे चालू आहे चक्रा मारणं. पण अजून तर काही आतमध्ये कोणी गेलं नाही. हो 3 जण असे जे आपल्याला पाहिजे तसे कोणीच गेलं नाही. अजून एकही गिऱ्हाईक नाही गेलं. बरं ठीक आहे, आम्ही इकडे बाजूने कॅन्टीनच्या तिथं आहो. लक्ष देऊनच आहो, फक्त आम्हाला टच करजो काय. हो ठीक आहे मग, ओके. बरोबर, ओके सर, ओके.
हो साहेब आले का नाही म्हणलं अजून हो किती वेळ बसा आतमध्ये हो तिकडे दुकानात आले का काउंटरवरती नाही ना अजून आलेच नाही ते, मीच तर वाट बघत आहो त्यांची. हो आता काय अजून आलेच नाही तर आपण काय करू. हो घ्या ना तुम्ही चहा वगैरे पाठवून देऊ का अजून. चहा पिऊ का मारता का किती खेप झालं हो बस झालं आता किती 12:30 होऊन राहिला ना कधी येते ते काही न्यूज खरी आहे का खोटी आहे म्हणलं. नाही पण काल आले होतेच हे, असं काही न्यूज खोटी नाही आहे ते. खोटी नाही आता हे आमचे बाहेर पोलीस लोक कटायले ते चक्रा मारू मारू ते आमची तिकडचे ते कॅन्टीनवर चहा पिऊ कटायले कुठरोक बसा म्हणलं आम्ही पहा लवकर जरा बसा ते काउंटरवर बसा जराशी जा तिकडे. बरोबर बघतो मी. हो काय आहे दा. हो ठीक आहे बसा तुम्ही आतमध्येच बसा. हो आले की बरोबर तुम्हाला मी हो बरोबर खुणावतोच ते. हो तुम्ही अंदर आले की बिलकुल अंदर सोडा देईल. नाही फक्त येऊ तर द्या द्यायला आले की बस गचाडतोच मी द्यायला फक्त येऊ द्या फक्त हो जा तुम्ही बसून घ्या हो सांगा मग मला. काही फोन नाही आला त्याचा अजून काय आहे काय नाही तू म्हणे ते असोसिएशनचे अध्यक्ष फोन करतात म्हणे हो काय आता तर कसं 1-1.5 वाजून राहिला. हो ना मीच तर परेशान हो इतक्यापर्यंत यायचा सापळा सक्सेस काऊन नाही झाला काय झालं हे आले का नाही अजून. आता फोनच लावून पाहिजे तुम्ही हो काय म्हणते काय नाही का 1 मिनिट. हॅलो हां हां बोला खाजोडे साहेब बोला बोला. काय कसं काय म्हटलं काही सापडलं का नाही म्हणलं अजून हो काय 11 वाजताच ते सापडणार होती अजून काही खबर नाही आली म्हटलं. काय खादोडे साहेब हे बा ती चहा पिऊ थंडेगार झालेत म्हणलं ते. हो तिचा जासूसही बीन ते पोलीस लोक कटवून घरी गेले. हो मग काय तर काय तुम्ही राजा न्यूज दिली मग काय तर कुठं आले ते काहीच तर नाही राजा मग काय आलेच नाही ते आज. आले नाही अरे नाही अरे येणार होती ना आलते ना काल आले होते ना ते आता सोनारा नसते तुम्हाला सांगत ते. काल आले असतील ते पण काय ती आज आले नाहीत ना पण डोळ्यात तेल घालून बसलेले होते ते सकाळपासून. म्हणे काय न्यूज दिली तुम्ही. एक तर CCTV बंद होती त्या दुकानची कालची. हो सगळं घोरच झाला. हो आता का 5 वाजे लोक बसणार आहेत ते. हो गेलेत ते घराकडे आता विषय मोडमाड झाला ते. बापरे म्हणजे झालं समजा नाही आलेच नाही ते. अरे बापरे लय शातीर आहे रे लय शातीर आहे. बरोबर ठीक आहे जाऊ द्या नाही आले तर नाही आल्या जाऊ द्या. आम्ही ते आलेच नाही म्हणजे नाही काय लागली वाटते खबर त्याला ना खबर लागली त्याला काहीतरी सुगावा लागला काय म्हणून तर आले नाही तर आज ते बा अरे मनासारखं झालं असतं माया पण आता हे सगळं फेल काम झालं. जाऊ दे पण आपलं काही गेलं नाही हो सोनं गेलं तर डुप्लिकेट गेलं जाऊ दे तिकडे. जाऊ दे आता फक्त आता शिवले आहे ना हो याचे 4 लाख रुपये आता काढायचे आपल्याला. हो आता कुठून आणते ते पाहू आता आपण हो 2 दिवस आता त्याला 1 दिवस फोनच नाही करायचा मग पाहू त्याचं काय आता. जाऊ द्या आता सोडून देते विशेष बंद करा आता त्याला मागूही नका आणि काहीच नका आता घरात बोलावी नका. पैसे नाही सोडत त्याचे पैसे आज नाही उद्या काढल्याशिवाय राहत नाही मी हो बदला तर घेणंच पी हो पण आता यावेळेस फिटलो आपण जाऊ दे हो पुढच्या वेळेस पाहू.